राधे राधे. काल जो विषय मी बोलले होते ब्रह्मांड ऊर्जेचा, त्याचा खरं मी पुढचा भाग आज काढणार होते, थोडा जास्त म्हणजे त्यात माहिती देऊन, कारण ह्याचा खरंच मला अनुभव आला आहे, उपयोग झाला आहे, तर तुम्हाला सगळ्यांना व्हावा ही माझी इच्छा आहे. पण तुम्हाला जसं परवा मी म्हटलं तसं मला ना आयत्या वेळेला एक विषय सुचतो, इंट्युशन येतं, त्याचे मुद्दे सुचतात आणि तेच मी बोलते. आता का होतं कळत नाही, तर मी पुढचा नक्कीच काढीन व्हिडिओ जेव्हा मला म्हणजे आतून इंट्युशन येईल. कारण नाही तर मला मुद्दे सुचत नाही, मी फक्त मुद्दे लिहिते, म्हणजे बाकी मला जे सुचतं तेच मी बोलते असं आहे. त्याच्या आधी मला एक विनंती करायची आहे की जे मी व्हिडिओ काढले त्यामध्ये थोडीशी माझी जर मदत होणार असेल तर माझा ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तर नक्की तुम्ही मला मेल करू शकता. मला जमेल, माझ्या 100% आतून मी तुम्हाला मदत करायचा नक्कीच प्रयत्न करीन. आता आज कुठला विषय आहे माहिती आहे तुम्हाला? काय असं माहिती आहे, मी म्हणजे अनेक आपल्याला कधी कधी वाटतं की आपण चांगले विचार, सत्संग हे आपण नक्कीच ऐकावं, नक्कीच करावं असं. तसं मी पण शोधत होते यूट्यूबवर म्हणा किंवा फेसबुक, इंस्टा, इकडे तिकडे. आणि जे बाबा लोक, साध्वी लोक जे मी बघितले, त्या कुठल्याही ह्यांनी ना आपल्या मनात असं घर केलं नव्हतं की नाही. कारण काय माहीत नाही का, माझा असा प्रश्न माझ्या डोक्यात येतो नेहमी की जे जगाला सांगतात की मोह सोडा किंवा कोणाच्या आहारी जाऊ नका, आणि आणि जेव्हा ते बिझनेस क्लासने बाहेर जातात किंवा करोडो रुपयाच्या गाड्या घेतात आणि बरंच काय काय, ते बघून मग असं वाटतं अरे, पहिला मी जेव्हा म्हणते मोह सोडा तेव्हा माझा मोह सुटला पाहिजे, तर मी लोकांना सांगणार. आणि त्यातून हरकत नाही. हे बघा, ते पण माणसं आहेत, ते सगळेच माणसं आहेत, मी पण माणूस आहे. पण मग तुम्हाला जर का हे सगळं हवं आहे तर ते भक्तांच्या ह्याच्यावरनं तुम्ही ते घेऊ नका. भक्तांच्या भक्तीचा गैरफायदा चांगला नाही हो. म्हणजे देव बघत असतो असं मला नेहमी वाटतं. तर त्याचा विचार मला नेहमी मनात यायचा आणि मन म्हणजे दुःखी होत असतानाच माझ्या एकदा असंच मी चेक करत असताना प्रेमानंदजी महाराजांचा व्हिडिओ आला. एक आला, दुसरा आला, तिसरा आला. इतका म्हणजे त्यांच्या त्या जटा, आणखीन इथे ते चंदन लावतात आणि साधे, पण वाणीमध्ये एकदम ताकद आणि बोलणं म्हणजे इतकं की आपल्या हृदयाला भिडेल. आणखीन ना मोबाईल, ना घड्याळ, ना काय वेडेवाकडे गंडे धोरे काही नाही. आणखीन त्यांनी जो सांगितलेला, जो मी म्हणते, ज्याचा मला फायदा झाला म्हणून मी तुम्हाला सांगते, कृष्णाय वासुदेवाय. आणि तसंच मला पहिल्यापासून राधे राधे फारच आवडायचं, पण ते तर राधाराणीचे निस्सीम भक्त आहेत. आणि तुम्ही त्यांचा कुठलाही व्हिडिओ काढून बघा, कुठलाही, ते कुठेही वाईट, अयोग्य, चुकीचं मार्गदर्शन करत नाहीत. त्यांच्या दर्शनाला एकही रुपया लागत नाही. ते वृंदावनला राहतात. तर त्यांचं ते वाक्य मला खूप आवडलं की प्रत्येकाला पाहिजे असं की, आणि ते आहेत, आता आपण भेटू शकतो, तर प्रत्येकाला वाटत असतं की आपण जाऊन प्रेमानंदजींचं दर्शन घ्यावं. पण ते तेच म्हणतात की ज्यांना शक्य नाही, आणि ते मला फार आवडलं त्यांचं. तर त्यांनी, मी सांगतो ते जप करा, देवाच्या जवळ जाणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठलेही लोभ, प्रलोभन नाही. तुम्ही जर त्यांचे व्हिडिओ बघाल ना, तर त्यातला एक व्हिडिओ तो बघून म्हणजे मी एवढी भारावले की बापरे, किती लोकांना म्हणजे त्यांच्यावर भक्ती आहे, त्यांच्यावर प्रेम आहे. ते आता मी त्यात 2 उदाहरणं सांगणार आहे. म्हणजे खरंच साधू, संत, सत्संग कुणाचा आपण करावा ते आपल्यालाच कळतं. त्याच्यात आपल्या हृदयाला बरोबर हाक येते की बाबा हां, इथे केलं पाहिजे. तर ते रात्री ना 2 वाजता, विचार करा, रात्री 2 वाजता ते रस्त्यावरनं जर निघाले तर दुतर्फा प्रचंड गर्दी. रात्री 2 वाजता काही लोक आरती घेऊन, रांगोळ्या काढले जातात, भक्तिगीत गायलं जातं. आणि मला डोळ्यात पाणी आलं ते बघताना की बाप रे, म्हणजे मी तिथनं
इथनंच नमस्कार केला, कारण तिकडे आपल्याला वृंदावन आणि कदाचित तेवढं पुण्य माझं जमा नसेल की त्यांच्या दर्शनाला मी जाईन, पण काही हरकत नाही. मी इथनंच त्यांच्या मनापासून त्यांना म्हणजे पूजते, त्यांना मानते. आणखीन ते असे एक तर ते अतिशय कोमल हृदय आहेत, वाईट शब्द पण उगाचच गोड नाही बोलणार, योग्य मार्गदर्शन, वाईट शब्द उच्चारत नसेल, मार्ग योग्यच देतात, उगाचच गोड गोड बोलत नाहीत. म्हणजे मला त्यामुळे फार आवडलं त्यांचं. आणि ते त्या रस्त्यावरनं गेले ना, त्यानंतर म्हणजे मला आता बोलताना पण असं वाटतं गरज आहे ह्या सगळ्याची. एवढ्या लहान मुलांपासून म्हातारे माणसांपर्यंत सगळे ते गेल्यावर त्या रस्त्यावर पाया पडतात. तरुण मुलं वगैरे सुद्धा त्यांची रजधूल अशी घेतात, नमस्कार करतात. मला खूप 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 ते म्हणजे आनंदाने अगदी मी भरून गेले की अशाची खरंच या जगाला गरज आहे. कारण नाहीतर तुम्ही बघताच व्हिडिओ कसे असतात, कसे तेच त्यांना बाबा साधू जे काय म्हणायचं ते म्हणा, पण ह्यांच्याकडे बघून आपोआप आपण नतमस्तक होतो. आणखीन आपले अक्षरशः हृदय भरून येतो त्यांच्या ह्याने ते. आणि मोठ्यात मोठी लोकं, खूप मोठी मोठी तर लोकं त्यांना त्यांच्या दर्शनाला येतातच, पण अख्ख्या जगात नाही येतात. पाकिस्तानमधले लोकंसुद्धा त्यांना मानतात. आज म्हणजे किती त्यांचा औरा आहे बघा. आणि स्पष्ट आणि शुद्ध आणि क्लिअर, विजन क्लिअर अगदी असं आहे. आणि तुम्हाला सांगते त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत, आणि तरी त्यांच्या वाणीतलं जे सौंदर्य आहे ते जर आपण ऐकलं ना, माझी म्हणजे विनंती आहे की एकदा दोनदा तरी तुम्ही ते ऐका. म्हणजे तुम्ही त्यांचे भक्त व्हालच, त्यासाठी मला सांगायची गरज नाही पडणार असं आहे. एक उदाहरण देते मी तुम्हाला. त्यांचं आत्ता नुकतंच घडलं आहे वाटतं ते, की खूपच गर्दी होते त्यांच्या दर्शनाला, रस्ते तुडुंब भरतात, मी लोक मग वाद्य लावतात हे त्यांची भक्तीसाठी. तर तिकडे जवळ एक सोसायटी होती, त्या सोसायटीमध्ये काही महिला त्यांनी ऑपोजिशन केलं की काय आम्हाला त्रास होतो, रात्री 2 काय वेळ झाली, आमची झोपायची वेळ, आम्हाला त्रास होतो, सगळं झालं. म्हणजे संत कसा असावं, त्यांनी त्या क्षणी ते तिकडे 2 वाजता निघायचं थांबवलं. ती थांबवल्यावर इतका लोकांना त्याचा ते घेत नाही, त्यांचं दर्शन नाही म्हणून त्रास झाला की त्यांनी त्या दुकानं बंद केली की ह्या लोकांना आम्ही देणार नाही धान्य असं. शेवटी तिकडची एक मेन होते ते आले प्रेमानंदजी महाराजांना भेटायला. तरी त्यांना तेवढ्याच प्रेमाने बसवलं आणि सांगितलं की माझा कुणावरही राग नाही, मला कुणाला दुःख द्यायचंच नाही आहे. आज एवढी प्रसिद्धी, एवढं नाव असलेल्या त्यांची नम्रता प्रत्येकाने बघितली पाहिजे की माझा तुमच्या खुणावरही राग नाही आहे, तुम्हाला त्रास होईल असं मला वागायचं नाही आहे. म्हणून त्या क्षणी त्यांनी 2ची फेरी ती बंद केली. तुम्ही विचार करा, आज माझं नाव आहे, मला हे असं एवढंसं जरी 2 माणसांनी आपलं कौतुक केलं तर एकदम डोक्यावर बसणारी लोकच आपण जास्त बघतो. आज करोडो लोक त्यांना त्यांच्या दर्शनाला येतात, पण त्यांच्या तोंडातनं कुठलंही अपशब्द चुकीचं येत नाही, पण योग्य पत्र येतं. एक जज आले होते, तर त्यांना सांगितलं की योग्य निर्णय द्या, म्हणजे जे निरपराधी आहेत त्यांना शिक्षा नाही होता कामा, आणि जे अपराधी आहेत ते सुटता कामा नये, फक्त देवाचा खोल घ्या असं सांगितलं. म्हणजे इतकं, म्हणजे कोणालाही एक आले होते त्यांच्या म्हणजे त्यांना सांगितलं की चला मी तुम्हाला कॅनडाला नेतो, तर ते म्हणाले नाही, मी वृंदावन सोडून जाणार नाही. आज पैशाने सगळ्या ह्याने लोक तयार आहेत त्यांचा मदत करायला. त्यांच्या किडन्या दोन्ही फेल आहेत तरी सगळे तयार आहेत की त्यांना ट्रीटमेंट करायला, पण फक्त ते डायलिसिसवर आहे. एवढं म्हणजे म्हणतात असं की फक्त ते थोडं पाणी पिऊ शकतात, त्यांना अलाउडच नाही आहे. पण तरी त्यांचा प्रत्येक सत्संग ना आपल्याला काहीतरी शिकवून जातो, आपण त्यातनं काहीतरी घेऊन जातो. असे ते प्रेमानंदजी महाराजांना मी तर नमनच करते. आणि जमलं तर शक्य झालं तर त्यांचे 2-4 छोटे व्हिडिओ बघा. ते व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्यांचे भक्त व्हाल.
तर म्हणून आज मला हेच सुचलं, म्हणजे बघा की बाबा तू हेच काढ म्हणून प्रेमानंदजी महाराजांवर. कारण अशी संत, असे साधू, असे महात्मा होणे नाही परत असं आहे. आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी तर प्रार्थना करतेच आहे. आपण सगळेच करूया, कारण जगाला, ह्या आपल्या देशाला, सगळ्यांनाच त्यांच्यासारख्या संताची, त्यांच्यासारख्या म्हणजे थोर व्यक्तीची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं. तर राधे राधे.